अधिक मास म्हणजे शुभ कार्यांचा आणि नव्या सुरुवातीचा काळ. यंदा आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देतानाच स्वतःलाही एक खास भेट द्या. आपल्या हक्काचं स्वप्नातील घर. खरजोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सादर करत आहेत गायत्री हाइट्स. प्रशस्त 2 आणि 3 BHK फ्लॅट्स तसेच आकर्षक शोरूम्स. नाशिक रोड जवळील विकसित होत असलेल्या परिसरात आधुनिक सुविधा, उत्तम लोकेशन आणि विश्वासार्ह बांधकामाची हमी. या अधिक मासात आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी घ्या स्वतःच्या घराचा निर्णय. गायत्री हाइट्स. स्वप्नांना देऊया स्वतःचा पत्ता. गायत्री हाइट्स, हनुमान चौक, खरजोल नगर, चेहडी पंपिंग, जुना मालधक्का रोड, नाशिक रोड. फोन नंबर 7447444147. आजच संपर्क साधा. खरजोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. क्लिक नाशिक न्यूज. प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख. नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेनं आपल्या उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पाडला. बँकेच्या विविध शाखांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाखा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना बँकेचे चेअरमन निवृत्ती अरिंगळे यांनी बँकेच्या प्रगतीमागे ग्राहकांचा विश्वास, दर्जेदार सेवा आणि कर्मचाऱ्यांचे समर्पित योगदान हेच खरं बळ असल्याचं सांगितलं. उत्तम सेवा दिल्यामुळे ग्राहकांचं समाधान वाढतं आणि त्यातूनच बँकेची विश्वासार्हता अधिक मजबूत होत असल्याचं त्यांनी नमूद केलंय. यावेळी बँकेनं 1380 कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण केल्याची माहिती देण्यात आली. आगामी काळातही अधिक प्रगती साधण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संघभावनेनं काम करण्याचं आवाहन करण्यात आलं. या सोहळ्यास ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या ठिकाणी आपला हा कौटुंबिक सोहळा, खरं तर नाशिक रोड देवळाली व्यापारी बँक हा आपला एक परिवार आहे आणि दरवर्षी आपण या ठिकाणी वर्षभर जे कामकाज करतो, जे काही बँकेचा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करतात अशा कर्मचाऱ्यांना आणि शाखांना त्यांचा गौरव आपण या ठिकाणी करत असतो. खरं तर आपल्या बँकेचं नावलौकिक हे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपली बँक ओळखली जाते. उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण वरच्या क्रमांकावर आहोत, जिल्ह्यामध्ये नंबर 1 आहोत. त्याला कारण म्हणजे आपण सगळे जी मेहनत घेतो त्यामुळे आपल्या बँकेचं नाव आज झालेलं आहे. आज आपण बघतो कुठेही गेलं तर व्यापारी बँकेविषयी एकदम आदराने या ठिकाणी बघितलं जातं. चांगलं काम करणारे कर्मचारी आणि संचालक मंडळ या ठिकाणी दिसतं. माझं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे, आपला हा गेट टुगेदर घेण्याचा कार्यक्रम जो आपण घेतो त्याचं कारण असं आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन जी काही आपलं कुटुंबामध्ये ज्याप्रमाणे आपण काम करतो, एक संघ आपण काम या ठिकाणी करायला पाहिजे. सगळ्यांचे जे काही हेवे दावे असतात ते या अशा कार्यक्रमाच्या
निमित्तानं दूर होऊ शकतात आणि आनंदात आपण पुढच्या काळामध्ये काम करू शकतो. जे कर्मचारी चांगलं काम करतात त्यांचा गुणगौरव आपण या ठिकाणी करतो. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या बँकेचं नावलौकिक आहे. प्रत्येकाने आलेला ग्राहकाचं समाधान या ठिकाणी केलं पाहिजे. आमच्याकडे जरी आम्ही त्या ठिकाणी बसतो तर प्रत्येक जे काही लोक आपल्याकडे सभासद येतात किंवा कर्जदार येतात, डिपॉझिटर येतात, त्यांच्याशी अगदी चांगल्या पद्धतीने वागतो. त्यामुळे आपल्या बँकेचं या ठिकाणी नाव झालेलं आहे. आपणही या ठिकाणी ज्या वेळेला एखादा कस्टमर पैसे काढायला येतो, काउंटरवर येतो, तर त्या ठिकाणी पहिलं त्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. चांगली अशी सर्व्हिस दिलं पाहिजे. प्रत्येक वेळेला थोड्या वेळाने या, उद्या या, आज होणार नाही अशा पद्धतीचे उत्तर कोणीही दिले नाही पाहिजे. आणि जे काम तुम्हाला उद्यावर ढकलायचंय ते उद्या तुम्हालाच करायचं आहे. त्यामुळे आलेला जो ग्राहक आहे त्याचं काम जास्तीत जास्त लवकर कसं आपल्याला निपटता येईल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. निश्चितपणाने आता यावेळेला आपण 1700 कोटीचं टार्गेट घेतलं. 1700 कोटी आज आपला आजचा जो व्यवसाय आहे तो जवळजवळ 1380 कोटी पर्यंत आपण व्यवसाय केलेला आहे आणि पुढच्या मार्च पर्यंत 1700 कोटी व्यवसाय आपल्याला 1769चं टार्गेट आपण दिलेलं आहे. त्या पद्धतीने आपण आजपासूनच कामाला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी रिंग रोडचे बरेच नातेवाईक असतील आपले ज्यांच्या जमिनी रिंग रोड मध्ये जातात, त्यांचं डिपॉझिट आपल्याकडे कसं येईल, त्या ठिकाणी अकाउंट जास्तीत जास्त आपल्याकडे कसं येईल हे सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत. खरं तर आपल्या बँकेचं जे काही नाव आहे त्यामध्ये आपली जी आपण सेवा देतो आणि जे काही टेक्निकली आपण जे काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आपला, तो इतर बँकेबरोबर आहे. सगळ्या सुविधा आपण या ठिकाणी ग्राहकांना देत असतो. जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असतो की जे काही नवीन संशोधन येईल किंवा नवीन सॉफ्टवेअर येतील, CBS असेल, त्यामध्ये जास्तीत जास्त चांगला बदल कसा करता येईल या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्नशील असतो आणि जास्तीत जास्त ज्या काही पुढे ज्या आव्हानं आहे आपल्याला त्या दृष्टीने आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि त्याच पद्धती आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. हे सगळं करत असताना आपण वेगवेगळे कार्यक्रम सामाजिक करत असतो. आपण गेल्या 10 दिवस आपण व्याख्यानमाला आपण भरवली. हे सर्व जे काही आपल्या बँकेचे ग्राहक आहे त्यांच्यापर्यंत आपल्या बँकेचं नाव लौकिक जावं चांगल्या पद्धतीने आता आपण जाहिराती सुरू केलेल्या आहेत. ज्या काही गोष्टी आजच्या युगामध्ये गरजेच्या आहे त्या सर्व करण्याचा आपण प्रयत्न करतोय. परंतु आपण सगळ्यांनी या ठिकाणी ग्राहक ही सेवा मानली पाहिजे. सगळ्यांनी आलेल्या ग्राहकाचं समाधान कसं होईल त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एवढं मी या ठिकाणी सांगतो. बोलण्यासारखं बरंच आहे. आता आपण या ठिकाणी आपल्याला IPC कोड देखील आपला मिळालेला आहे आणि त्याचं ट्रान्झॅक्शन सुरू झालेलं आहे. आता आपण जे काही येस बँकेकडून आपलं ट्रान्झॅक्शन व्हायचं ज्याला जो विलंब लागायचा, पण आता रिअल टाइम ट्रान्झॅक्शन आपल्या या ठिकाणी होणार आहे. त्याचाही फायदा आपल्याला घ्यायचा आहे. जास्तीत जास्त जे काही करंट अकाउंट आहे ते आपल्याकडे कसे येईल अशा पद्धतीने सर्व जे बँकेचे कर्मचारी आहेत त्यांनी सातत्यानं प्रयत्न करायचा आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो, जास्तीत जास्त चांगली सेवा ग्राहकांना द्या. बँकेचं नाव झालं तर आपलं नाव होणार आहे. आपण ज्या संस्थेत काम करतो ती जर वाढली तर निश्चितपणाने समाजात देखील आपला मान असतो. म्हणून जास्तीत जास्त आपण या ठिकाणी ग्राहकांसाठी काम करावं असंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. मी श्री एकनाथ विठ्ठलराव कदम, नाशिक रोड दवळ्याली व्यापारी बँक यांचा या बँकेचा CEO म्हणून आज बँकेच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केलेला होता. त्या कौतुक सोहळ्यामध्ये आमच्या एकूण 31 शाखा असून 225च्या आसपास कर्मचारी आहेत आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या हिरिरीने भाग घेऊन आणि चांगल्या पूर्ण वर्षभरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून बँकेचं नावलौकिकात आणि व्यवसायामध्ये भर घातलेली आहे.
त्यामुळे सर्व पारितोषिक विजेते कर्मचाऱ्यांचे बँकेच्या वतीनं आणि संचालक मंडळाच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना. सर्व कर्मचाऱ्यांना यानुसार मी आवाहन करतो की यापुढे आपण बँकेचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करून बँकेच्या प्रगतीत हातभार लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. बँकेने टार्गेट हे 400 कोटीचं घेतलेलं असून त्या 400 कोटीमध्ये 250 कोटीचं डिपॉझिट आणि 150 कोटीचं कर्जवाढ करायची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये एनी हाऊ कंडिशन आपल्याला ते टार्गेट पूर्ण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या बँकेचं खातं ओपन करून RTGS आणि NEFTची सुविधा 0 मिनिटामध्ये जमा करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत याबाबत माहिती द्यायची. एक रिझर्व्ह बँकेने आपल्या बँकेला RTGS आणि NEFTची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.